इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. यांनीच मतं दिली आहेत, यांनीच भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणलाय. म्हणून शिवसेनेनं आपलं कर्तव्य कधी विसरलं नाही. आम्ही सतत या खड्ड्याच्या प्रश्नावरती आवाज उठवतो आहोत. परवा शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेजी इथे येऊन गेले. त्यांनी पाहणी केली, त्याने आवाज उठवला. उद्या या खड्ड्यांच्या प्रश्नावरती प्रचंड मोठा मोर्चा आम्ही काढतो आहोत. प्रशासनाला कोंडीत पकडण्याचं, खड्ड्याच्या रस्त्यावर जाब विचारण्याचं काम आम्ही करतोय. पण शेवटी नाशिककरांनी जर भान ठेवलं असतं मतदान करताना, विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल, तर मला असं वाटतं की आजची जी परिस्थिती दिसते, आज जो आक्रोश चाललाय, आज जी 10 माणसं मेली, 100च्या वर लोक जखमी झाले खड्ड्यात पडून, ते टाळता आलं असतं. हे निर्दय लोक आहेत फार. यांना ठेकेदारीशिवाय दुसरं काही दिसत नाही. या खड्ड्यामध्ये सुद्धा यांनी इतके पैसे खाल्ले असतील या रस्त्यावर, तुम्ही कल्पना करू शकत नाही. बघू आता आवाज व्यावसायिकांवर खरं तर उपासमारीची वेळ आली आहे. आपण संपूर्ण जर बघितलं सगळं ठप्प पडलं. पाहिलं नाही ते बिचारे, कोणी भाजी विकताय, कोणी फळं विकताय, त्यांचं पोट हातावर आहे. इथे आता या रस्त्यावरून जर माणसंच गेली नाहीत, गाड्या गेल्या नाही, तर त्यांची चूक कशी पेटणार? का गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, महापालिकेचे सगळे लोक, त्यांना जी ठेकेदारीची दलाली मिळते इथे रस्त्यातली, त्याचे 2% त्यांना देणार आहेत का? तुमचं घर आता चालत नाही रस्त्यामुळे, असं करणार आहेत का? मागणी केली पाहिजे. तुमच्या कमिशन मधलं आम्हाला 2% द्या, सगळ्या दुकानदारांना इकडल्या. साहेब, ग्रामीण NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.